ची देखील स्पर्धा आपण तर नाईट स्पर्धा असते आणि त्यांच्या माध्यमातून देखील सर्व समालोचक आपण तर आमचे पंच देखील यांना देखील एक मोठी मेजवानी देण्यात आली होती. सामना सुरू होतो. मेगा फायनलची मॅच. नितीन गोलंदाजी मार्कवर सायकल नितीनला आपण पाहू शकता. अमितला मेगा फायनलची मॅच. पहिला चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय. लँड कुठे होतंय तर मैदानातच, मैदानाच्या बाहेर गेला नाहीये. दोनने खातं उघडलं अमितने स्वतःचं आणि आपलं देखील. संदीप आपण होतो लॉंग ऑफला होते. पप्पू लॉंग ऑनला आहेत. महत्वाची मॅच. मेगा फायनल चॅम्पियनशिप कोण पटकावणार? तर गोलवली संघ ऑलरेडी एक चॅम्पियनशिप त्यांनी उपविजेता संघ ठरला, म्हणजे एक ट्रॉफी अजून एक मिळेल त्यांना. मला वाटतं 2 ते 3 दिवसात ही दुसरी ट्रॉफी त्यांना मिळते. नितीन गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कट मार्क सायकल अमित. ओ पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय. आता हेलिकॉप्टर लँड होतं का माझ्या हातामध्ये झालाय. खूप चांगला झेल पकडलाय संदीपने लॉंग ऑफला. बॅटर बाद. नितीन सांगतो की पहिला पण झेल तुम्हाला घ्यायचं होता. बिग विकेट. मॅचची गोल्डन विकेट मिळवली. 2 या धावसंख्येत पहिला गडी बाद झालाय. धन्यवाद देऊ आमच्या डीजे मास्टरला, धन्यवाद देऊ आमच्या लाईव्ह टेलिकास्टला, खास करून धन्यवाद देऊ आपण म्हणजे तर 40+ संघ नारिवली राजीव काठेंना धन्यवाद देऊ का त्यांनी पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास दर्शवला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्यासाठी. जगदीश पाटील असतील, राजू काटे, संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी असेल, त्यांना आम्ही धन्यवाद देऊ. नवीन बॅटर येतो तिसऱ्या क्रमांक मंगेश येतोय. शमन पाटीलचं देखील पुणेदा नितीन गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कट मारा करतो. स्ट्राईकला मंगेशला आपण पाहू शकता. ऑन साइडला खेचला यावेळेला स्क्वेअर लेगला. झेलची शक्यता आहे. गुड कॅच. बॅटर बाद. अशोक आहे मला वाटतं. पप्पू अशोक आहेत ना. अशोकने खूप चांगला झेल घेतला स्क्वेअर लेगला. अप्रतिम झेल. सलग 2 चेंडू होती. 2 बॅटर बाद झाले. नवीन बॅटर तर पिंट्या येतोय. पिंट्या आलाय नवीन बॅटर. चला जरा पिंट्या लवकर लवकर लवकर. देसाई संघ चला जरा थोडंसं घाई करा. प्रेम उर्फ पिंट्याला आपण पाहू शकता. 2 या धावसंख्येत दुसरा गडी बाद झालाय. खूप चांगली गोलंदाजी. लाईन तरी लेंथ बघा किती चांगले. संध्याकाळचं वातावरण सूर्य अस्ताला गेलाय. वातावरण शांत झालंय. पक्षी आपल्या घराकडे वाटचाल करतायत आणि अशा शांत वातावरणामध्ये चाललेले नारिवली 40+ ची स्पर्धा, नारिवली 40+ चषक 20-25चं दमदार आयोजन आपण पाहतोय. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर शरद पाटील देखील बघा डोळ्यात तेल घालून सामना एन्जॉय करतायत. ओ चांगला चेंडू कट केला यावेळेला. गलीमध्ये चेंडू जाईल जोपर्यंत शॉर्टमध्ये असे तसे येतो. श्याम भोईर चेंडूला फीड करत. एकच धाव धावसंख्या 3. नाही त्यांनी राजूला मला वाटतं मगाशी वायदा देखील केला होता सकाळीच की मी संध्याकाळी येतोच आणि आले आहेत ते शरदनी की थोडंसं काम होतं. लग्न सराई देखील सुरू आहे. नाही बोलय तसे चाले तशी वंदावी पावले. गोलंदाजी मार्कवर नितीन आलाय. स्ट्राईक एनला आपण पाहू शकता. डावखुरा बॅटर बालाला आपण पाहू शकता. ओ फुल लोअर फुलटॉस चेंडू डाऊन दी ग्राउंड. वाईडिश लॉंगरला चेंडू वेगाने चाललाय. कोण पकडणार? संदीप की आपण पहिले तर पप्पू. पप्पू की संदीप आणि याच दरम्यान चेंडू निघून जातोय सीमाच्या पार. चौकार. साई नाराज होत आहेत खरं का. असे जेव्हा जेव्हा चित्र दिसतं ना तेव्हा जगदीश पाटील आपल्याला समजत नाही की खेळाडू कुणाला कॉल देत नाहीयेत. त्यामुळे दोघांनी कॉल दिला नाही आणि चेंडू निघून गेला यावेळेला. वाडिश लॉंगॉन सीमारेषा पार. चला चला फास्ट घ्या. देसाई संघ तुम्हाला नंतर बॅटिंग करायची आहे. धावा झाल्या 10 फलकती. कल्पेश आम्हाला सांगतायत की 7 धावा झाल्या आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. अजून काही चेंडू बाकी आहे त्या षटकातील. शेवटचा चेंडू म्हणजे अजून 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. नितीन गोलंदाजी मार्कवर टाकला. बाला हे दृश्य सातत्याने आपण क्रिकेटमध्ये घडत असतं. नितीन पुन्हा त्या गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडनं मारा करतोय. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून मिडॉन चेंडू गेलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे तिथे.
एकच धावसंख्या धाव करते. आपण पाहू शकता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा. अंतिम षटक आता कोण घेऊन पाहिजे नाही. यावर्षी 2 नवीन चेहरे बघायला मिळतात. अशोक बघायला मिळतोय, संदीप बघायला मिळतोय, राम पाटील देखील एक नवीन चेहरा बघायला मिळतोय संघामध्ये. राम पाटील आहेत. राम मारतो लांब. अंतिम षटक घेऊन येतोय साई. येतोय साई म्हात्रे, एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. धावसंख्या दाखवत 8. अंतिम षटक दिलीप पाटीलला आपण पाहू शकता. फिरकीचा जादूगर दिलीप पाटील चांगली गोलंदाजी करतो का पायचा इथून. फिरकी गोलंदाज आहे. चला देसाई संघ तुम्हाला चेस करायचे नंतर धावा. दिलीप गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला डावखुरा बॅटर आहे. आपण पाहू चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. लेफ्टी पक्ष लेफ्टी. ओ लॉप केलाय. ओर पिच मिळाला. पाठवून दिलाय चेंडूला. वाईड डिश लॉंग गॉन. सी मार्शा बार. षटकार. ऐवा झेलकोनी पकडलाय. चला या बाबा या. सौरभ भोईर यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक मिळणार आहे. कोण आहे या. 14 धावा. मयूर गायकर. पुन्हा शॉट ऑफ चेंडू पूल केलाय. डाऊन दी ग्राउंड. मिड विकेटला चेंडू चालला. 1 धाव कंप्लीट केली. गुड थ्रो. खूप चांगली फेकी. 15 धावा धाव फलकती लागल्यात. 15 धावा. 15 धावा धाव फलकती लागल्या आहेत. कारण का आता डावखुरा बॅटर स्ट्राईकला नाहीये. उजव्या हाताचा बॅटर म्हणजे दिलीपला आता इथून पायचा गोलंदाजी कशा प्रकारे करतोय. सागाव संघ या स्पर्धेत 3ऱ्या क्रमांकाचा नक्कीच मानकट. सौरभ भोईर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज. ओ चांगला चेंडू होता यावेळेला. एक डिफेन्स पद्धतीने क्रिकेट खेळला. सिंगल घेतली आणि कालुराम फुलोरे यांच्या शुभ हस्ते आपण पारितोषिक देऊया. 200 रुपयाचा कॅश प्राइज. नाही संध्याकाळ चांगल्या प्रकारे जाऊ. काही ना काहीतरी खायता येईल. जगदीश पाटील. धावा झाल्या. धाव फलकते आपण पाहू शकता यावेळेला. 16 धावा. अंतिम षटकात पुढचा चेंडू. फुलटॉस आहे. ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कामाला चेंडू वेगाने चाललाय. थोडासा उसळी घेतली चेंडूने मात्र थोडस हुलकावणी दिली. पडल्यानंतर टेकअप झाला चेंडू आणि सीमारच्या पार. चौकार. नशिबाचा चौकार आला मी तर म्हणेल. 20 धावा धाव फलकती लागल्यात. 20 धावा धाव फलकती लागल्यात. दिलीप लेफ्ट हँड ओव्हर द कट मारा करतोय. बालाने स्ट्राईक काय घेतली. अजूनही चेंडू बाकी. या षटकातील 2-12 आल्यात. दिलीप हा चेंडू पूल केलाय आणि चेंडूला गुल केलाय. सीमारच्या बाहेर. षटकार. शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू पूल आणि चेंडूला गुल केलाय सीमारच्या बाहेर. षटकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फल करते आपण पाहू शकता या बेला. 26 धावा. उपयुक्त षटकार. कारण डावखुरा गोलंदाज आहे त्यामुळे त्याला चेंडू पडतात. हे लेग ब्रेक बॅटच्या संपर्कात देतात त्याच्यासाठी. मॅच बॉल आलाय. चेंडू बाके. 1 धावा आल्यात या षटकामध्ये आतापर्यंत. आपण तर 18 धावा आल्यात. उपयुक्त धावा आल्यात. जगदीश पाटील. संध्याकाळचं वातावरण. दिलीप पाटीलला डावखुऱ्या बॅटरसाठी गोलंदाजी करत थोडं संघर्ष. हा चेंडू डाऊन डी ग्राउंड. वाडीश लॉंगरला चेंडू वेगाने चालला. पुन्हा एकदा 2-2 क्षेत्ररक्षक. गॅप मधनं चेंडू सीमारेच्या पार. चौकार. धावसंख्या वेगाने वाढते. जसं का धाव फल करते आपण पाहू शकता या वेळेला. 30 झाले आणि 31 धावांचं लक्ष. 151 चौकार या स्पर्धेमध्ये झाले. चला चेंडू द्या. राजू काटे चेंडू घ्या. चला बॅटर लगेच पाठवा. देसाई संघ देखील एक ताकदवान संघ आहे. 31-30 झाल्या म्हणजे तुम्ही सामना जिंकला नाहीये. तर साई सारखा बॅटर जर मैदानावर थांबला तर धावा चेस करू शकतोय. चला चला लवकर लवकर पप्पू. चला लवकर. संदीप जरा लवकर चला. कारण बॅटिंग तुम्हाला करायची. चेंडू चेक करा. या षटकात तब्बल धावा आल्या. 2 चौकार 2 षटकार 22 धावा. चला आपण याच दरम्यान एक विशेष सन्मान करू. 40+ चे खेळाडू यांना विनंती करेन की आपण यायचंय.
व्यासपीठावरती आपल्या संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आणि त्याचबरोबर शिवसेनेचा बुलंद आवाज शिवसेना कल्याण तालुका शहर संघटक आणि काटेई गावचे माजी सरपंच कार्यसम्राट श्रीमान अर्जुनभाई पाटील साहेब यांचा या ठिकाणी सदिच्छा सन्मान करत असताना 40+ टीम पाहायला मिळतो आपल्याला. बाईंचा सन्मान केला गेला. आज त्यांच्या मुलेच 40+ क्रिकेटला सुगीचे दिवस आल्यात. कारण वेळोवेळी प्रत्येक संघानं ते मोटिवेट करत असतात प्रत्येक टीमला, जेणेकरून माझ्याच घरची टीम आहे असं ते प्रत्येक टीमला मोटिवेट करत असतात. असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं सातत्याने या ठिकाणी पाहतोय आपण. त्यांच्याच माध्यमातून आज मात्र चांगले दिवस आहे 40+ क्रिकेट खेळाडूंना पाहा मिळतात. त्यांचा या ठिकाणी सदिच्छा सन्मान होत असताना, कारण गेली 2 दिवस आम्ही त्यांची अगदी आतुरतेने वाट पाहत होतो, प्रतीक्षा करत होतो. ते अर्जुनभाई पाटील साहेब आपल्या संघटनेचे विद्यमान अध्यक्ष साहेब. आपण या ठिकाणी आलात, आमच्या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपले सतीश आभार. चला, आमचे उत्कृष्ट पकवाजवादक जयेंद्र भोईर हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत. मनोजदादा पाटील, रतनदादा हे सुद्धा त्यांच्या समवेत, त्यांचं सुद्धा गावदेवी 40+ क्रिकेट संघ नारिवलीच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. 40+ संघटनेचे अध्यक्ष या स्पर्धेला आले, त्यांनी भेट दिली, त्यांचा सन्मान केला आणि त्यांना खूप खूप धन्यवाद. चला चला, मॅच सुरू करायचे. 31 धावांचं लक्ष. गोलंदाजी मार्कवर मंगेश येतोय, पहिलं षटक घेऊन येतोय, कारण का 12 चेंडू 31 ची गरज आहे. साई सारखा बॅटर जर मैदानात थांबला तर लक्ष पार करेल. नितीन देखील आलाय. चला चला, सामना सुरू करा लगेच. जगदीश पाटील, आता स्पष्ट चित्र झालं की सागाव संघ 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी आहेच. ट्रॉफी मिळणार त्यांना, म्हणजे दुसरी स्पर्धा खेळतोय, ट्रॉफी मिळणार आहे. ट्रॉफीचं फार महत्व आहे ग्रामीण क्रिकेटमध्ये. मंगेश येतोय, वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन येतोय. 12 चेंडूमध्ये 31 ची गरज आहे. साई सारखा बॅटर आता काय करतो पाहिजे इथून. साई म्हात्रेला आपण पाहू शकता. पहिला चेंडू ऑन साईडला टर्न केलाय, गॅप मधनं चेंडू चाललाय, 1 बाउन्स, सी मारशा पार. साई सांगतोय बारी बारी सबकी बारी, पहिली तुम्हारी बारी हमारी बारी. तुम्ही मारल्यात आम्ही मारू. 12 धावा आपण बेहतर इथून चेस करायच्यात, त्या म्हणजे आपण बेहतर 31 धावा म्हणजे 15.1च्या सरसाने धावा करायच्या आहेत. सुरुवात दमदार झाली. मंगेश गोलंदाजी मार्क स्ट्राईकला. साई म्हात्रेला आपण पाहू शकता, राईट आर्म ओव्हर द गट मारा करतोय. ओ, उडवलाय चेंडू, टायमिंग बेमिसाल, चेंडू करता हवाई सफर, जाता जाता मिळून देतो साईला 6 धावा. जय वागेश्वर देसाई 40+ संघाला 6 धावा. षटकार. जगदीश पाटील, मी तुम्हाला मगाशी 31 करायच्यात म्हणजे सेफ, 30 झाल्यात म्हणजे सेफ नाहीयेत. आणि इथून मात्र टायमिंग बघा काय लाजवाब. साईने मनाशी निश्चय केला की त्याने मारल्यात आपल्याला मारायच्यात, त्याने ठोकल्यात आपल्याला ठोकायचे. किसन म्हात्रे बघा थोडंसं नाराज आहे, पण मी तर म्हणे नाराज होऊ नका. साई सारखा बॅटर जोपर्यंत तोपर्यंत मला आशा असणार आहे. एंड बदललाय मंगेशनी, फरक पडतो का पाहायचंय. चिंजा पेस होता यावेळेला, सोपा झेल दिलाय, बॅकफूट पॉइंटला वाघाची शिकार. काय चेंडू टाकला, थोडस गती कमी केली, साईला भाग पाडला खेळण्यासाठी. चेंडूने हलक्या हाताने चेंडूला कट केला आणि बॅकफूट पॉइंटला खूप चांगला झेल घेतला. जितू पाटील येतो नवीन बॅटर. 2 बंधू आहेत आता मैदानावर. धावा झाल्या 10 फलकत 10. बाला झेल कोणी पकडला मला सांगायचंय. बाला झेल कोणी पकडलाय. रिद्देश पाटील. नाही 12 पाठवून द्या ना. नाही बघा, काही गावचे खेळाडू असे असतात ना 12 राहायला येत नाही, पण फोटो काढायला पहिले येतात. नाही या ना, आपला संघ खेळतो तर आपण का मागे राहायचं. नाही या, आत्ता आल्यात बघा. नाही मग कधी कधी आम्हाला सूचना कराव्या लागतात ना. या ना, आपला गावचा संघ खेळतो, अभिमान पाहिजे आपल्याला. या या, धन्यवाद तुमचं. मंगेश पुणे गोलंदाजी मार्कवर टाकला. जितू ओ, लॉफ केलाय, क्षेत्ररक्षक घेतोय अमित, प्रयत्न केले, हातातून झेल निघून गेला. सीमारच्या पार चौकार, नशिबाचा चौकार आलाय.
दोन बंधुराजे टर्न करू शकतात मॅच. धावा आल्या 14 झाल्या आहेत. चेंडू झाल्या 4. 31चं लक्ष. 17 पाहिजेत अजूनही. मंगेश गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. स्ट्रायकरला जितूला आपण पाहू शकता. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू हुक केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. जयदास आहेत. बॅटर बाद. कमबॅक चांगलंय बघा. चौकाराचं प्रत्युत्तर दिलंय. बिग विकेट. नवीन बॅटर जातो. संदीप जातोय. चेंडू बाकी अजून या षटकातील फक्त आणि फक्त एक चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा त्याला धाव फलकात आपण पाहू शकता. 14. 17ची गरज आहे. राम भोईर देखील बघा एक फेरफटका मारतायत कारण गावची स्पर्धा आहे. कोण जाणार खेळाडू आपल्या घरी सायकल घेऊन. संदीप आल्यात. शवन पाटील सायकल देखील आता तुम्ही मार्केटमध्ये घ्यायला गेला 6,000 7,000च्या पुढे सायकल आहे. पण बक्षीस मिळाली त्याची किंमत करा. मी तर म्हणेल बक्षीस काय मिळेल ते महत्वाचं नाही. बक्षीस मिळणं फार महत्वाचं आहे. पेन मिळो काही मिळो बक्षीस आहे. शवन पाटील कागदाला फार महत्व आहे. कागदावर लिहिलं तर तो मोठा आहे. नाही लिहिलं तर तो कोरा आहे. कागदाला पिना मारली तर एकत्र येतात. माणसाला पिना मारली तर माणसं दूर होतात. पुढे तर मंगेश गोलंदाजी मार्कवर. फुल टॉस. झेलची शक्यता आहे. बालाकडून झाली चूक. मच निडेड चौकार. धावसंख्या धाव फलकावर आपण पाहू शकता. यावेळेला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आल्या धाव फलकाची तब्बल 18 धावा आल्या आहेत. उर्वरित समीकरण येणारे 6 चेंडू. 13ची गरज आहे. मॅच संपली नाहीये. साईने आक्रमक सुरुवात केली. जितूने फटकेबाजी केली. आता आपण तर संदीप आला. संदीपने षटकाराने आपण चौकाराने खातं उघडलंय. आता येणारे 6 चेंडू. 13ची गरज आहे. काय मॅच चालली आहे बघा ना. रफ अँड टफ मॅच. इथे मॅच संपत नाही तरी आदित्य बघा प्रॅक्टिस करून आलाय. किती लवकर प्रॅक्टिस केली असेल बघा ना आदित्यनी. चला 6 चेंडू. 13ची गरज आहे. स्ट्राईक एनला आपण पाहू शकता नितीन पाटील. कोण विसरणार नितीन पाटीलला. 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा विक्रम आहे किंग मैदानावर. 13 पाहिजेत. जबरदस्त बॅटिंग केली आहे. या षटकात 18 धावा दिल्यात तब्बल मंगेशनी. महत्वपूर्ण विकेट देखील त्यांनी मिळवल्यात. पाहिजे मालिकावीर कोण ठरतोय. कोणता संघ आपण इथं द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय. सागाव संघ 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरणार आहे. अमित चेंजा पेस पूल केलाय. फ्लॅट सपाट पॅरलल स्ट्रोक षटकार. आता मात्र धावा हव्यात आपण 5 चेंडू. 6ची गरज आहे. दिलीप पाटीलचा चेहरा दिसत नव्हता पण तो आता दिसायला लागलाय. नाही क्रिकेट आहे काही हरकत नाही. दिलीप पाटील तुम्ही देखील एक चांगले गोलंदाज आहे. पण कधी कधी असं होतं चांगल्या गोलंदाजाला मार पडतो आणि जो गोलंदाज काम चालव असतो तो मात्र चांगली बॅटिंग करतो. आता सामना खुला झालाय. येणारे आपण तो 5 चेंडू. 6ची गरज आहे. 7ची गरज आहे. 13 पाहिजे. 7ची गरज आहे. क्लोज सामना आलाय. मजा येते मॅच मध्ये. मगाशीच म्हणाल तर जगदीश पाटील की देसाई संघ हार मानणारा संघ नाहीये. देसाई संघामध्ये प्रशिक्षित दिलं तर षटकार चौकाराचं. संदीपाला त्याने देखील एक चौकार मारला. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा कटर चेंडू बघायला मिळाला. बाहेर काढला लेग ब्रेकच्या माध्यमातून. आता येणारे 4 चेंडू. गरज आहे अजूनही आपण तर 7ची गरज आहे. 4 चेंडू 7ची गरज आहे. मॅच संपली नाहीये. अमित गायकर अजूनही प्रयत्न करतोय. राईट आर्म राऊंड द मारा करतोय. हा चेंडू उडवलाय. झेलची शक्यता आहे. 1 धाव कंप्लीट केली. 2 होत आहेत का पाहायचंय. 2 धावा देखील कंप्लीट केल्यात आहेत. अमित सांगतायत लॉंग ऑफच्या क्षेत्रक्षणी यायचंय चेंडूवरती. येणारे आपण पहिले तर आता चेंडू बाकीत इथून अजूनही 3-5. 3 चेंडू 5ची गरज आहे. काय मॅच चालली आहे बघा कृष्णा. मेगा फायनल पाहिजे अशी तशीच होते. जशा प्रकारचा सामना पाहिजे तशाच प्रकारचा होतोय. गोलंदाजी मार्कवर अमित. स्ट्राईक केलं नितीन. हा चेंडू बॅकपट गेला. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. स्वीपकारला क्षेत्रक्षण डीप मध्ये तैनात आहे. काय घडलं मैदानावर. नाही अशी रन नसणार आहे. रन नाहीये. रन नाहीये. स्ट्राईकच नाहीये. नाही आऊट पण बॅटर बाद पण नाही. आता पण संदीपला स्ट्राईकवर राहावं लागणार आहे. एकच रन भेटणार आहे. आता 2 चेंडू आणि 4ची गरज आहे. मेगा फायनलची मॅच कशी पाहिजे होती तशी झाली आहे.
चला लवकर लवकर फास्ट घ्या. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीये. दोन्ही संघ चॅम्पियनशिप कोण पटकावणार. देसाई संघ देखील पहिली ट्रॉफी उचलतं का पाहायचंय की गोलोली संघ चॅम्पियनशिपची ट्रॉफी उचलतं. पहिल्या क्रमांकाची द्वितीय क्रमांकाची ते मिळाले एड्युसन 40+ स्पर्धेमध्ये. सामना जर आवडला तर टाळ्या होऊन देते दोन्ही संघासाठी. जबरदस्त मॅच, पैसा वसूल मॅच. येणारे 2 चेंडू, गरज आहे 4ची. शप्पल झाल्यात नितीन. हा चेंडू यावेळेला आपण तर चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी बघा कशी केली. एकच धाव. आता येणारा 1 चेंडू आणि धावा हव्यात. आपण म्हणजे कल्पेश 3 चौकारच मारावा लागणार आहे. अंधाराचा फायदा कुणाला होतोय, गोलवली की आपण बेले तर देसाई 40+ संघाला. बघा मॅचेस अजून आहेत. कुणी स्टंप घेऊ नका, फक्त विजय विश्व तुम्ही साजरा करा. 1 चेंडू, 3ची गरज आहे. सामना आवडला असला पुन्हा एकदा विनंती होते प्रेक्षकांना खेळाडूंना की टाळा होऊन देते जरा या चेंडूसाठी. 1 चेंडू, 3ची गरज आहे. गोलवली की आपण तर देसाई 40+. देसाई 40+ की गोलवली. अमित काय करतो पाहतोय. स्ट्रायकला नितीन. बऱ्याचशा सामने जिंकून दिलेत त्याने. लॉफ केलाय, उंच गेलाय आणि चेंडू गेला यावेळेला मिडविकेट सीमाच्या बाहेर. सामना जिंकलाय, चॅम्पियनशिप पटकावली. जय वागेश्वर देसाई 40+ संघाने. चला आपण काही सन्मान आहेत ते सन्मान करू. चला आता राजू पाटील, राजू काटे या. चला आता सन्मान या ठिकाणी करतोय आपण.